बातमी आता सोलापूरमधून आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला। जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केली जाते। जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके यांनी ही मागणी केली। निवडणुकांमध्ये उमेश पाटील यांनी पक्ष नेस्तनाबूत केल्याचा आरोप त्यांनी केला। सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्ष नेस्तनाबूत केला। स्वतःला आणि भावाला सुद्धा निवडून आणू शकले नाहीत। उमेश पाटील यांचा डीएनए भाजपचा आहे की शिवसेनेचा आहे हे आता तपासण्याची गरज आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके यांनी केली। सोबतच यावेळी उमेश पाटील यांच्या हकालपट्टीची देखील मागणी करण्यात आली। पालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व मतदारसंघामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ केला आणि स्वतःच्या भोवती फक्त मोहोळ मतदारसंघातूनच त्यांनी निवडणूक लढवण्याचं साध्य केलं, पण त्यातही ते अपयशी ठरले। पूर्ण मोहोळ तालुका त्यांनी शिवसेनेवरती लढवला। त्या शिवसेनेवर एकही घड्याळाच्या चिन्हावरती उमेदवार उभा केला नाही। त्यामुळं स्वतःच्या तालुक्यामध्ये सुद्धा ते राष्ट्रवादी कुठलाही उमेदवार उभा करू शकले नाहीत। त्यामुळे ते स्वतः अपयशी आहेत।